हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 40 साईजचा जो कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण पेपर कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बाहेरची कटिंग कशी करायची, त्याचबरोबर बघा कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा आपण आज डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला बघा बंद बाजूकडून ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर जेवढी तुमची असेल तेवढी तुम्ही इथे उंचीचं माप टाकायचं आहे. तर 14 इंच तयार उंची पाहिजे होती. तर त्यासाठी इथं मी 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे 15 इंच इथं मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे. आता इथं बघा 2 पॉईंट घेऊन मी उंची आहे ती इथं या पद्धतीने मोजून घेतली आणि सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे इथं 6 इंच. तर या पद्धतीने बघा मुंडा आणि शोल्डरचं माप टाकून झाल्यावरती मुंडासुद्धा व्यवस्थित चेक करायचा. म्हणजे शोल्डर जेवढं आपण घेतलं आहे तेवढं खालच्या साईडला सुद्धा बरोबर आहे की नाही ते मुंड्याच्या तिथं. तर ते सुद्धा चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं छातीचा जो चौथा भाग आहे तर तो इथं टाकायचा आहे 10 इंच. तर बघू शकता इथं या पद्धतीने 10 इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 40 साईजचं हे ब्लाऊज आहे तर त्यासाठी इथं मी 10 इंच छातीचा चौथा भाग घेते. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं मार्जिन ॲड करायची आहे. तर तुम्ही इथं मार्जिन तुम्हाला जास्त हवी असेल तर 2 इंच घेऊ शकता. तर मी इथं बघा 1.5 इंच घेते. 1.5 इंचसुद्धा भरपूर मार्जिन राहते. तर त्यासाठी तरी मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपण एक लाईन आखून घेऊया. आता बघा छातीचा चौथा भाग अधिक आपण 1.5 इंच इथं 10.5 इंच झालेला आहे. तर ते खालच्या साईडला सुद्धा सेम तेच माप आपल्याला खालीसुद्धा कमरेच्या साईडला टाकायचं आहे. तर बघा इथं 11.5 इंचवरती कमरेच्या साईडला सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. कारण आपण पाठीमागे बघा टक्स घेतो त्यासाठी. तर या पद्धतीने बघा मी दोघं पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचा माप टाकायचा आहे. तर पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पुढचा मुंडा आहे तो आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे. आता इथं बघा व्यवस्थित आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर व्यवस्थित इथं प्रॅक्टिस करून घ्या. जेणेकरून तुमचा मुंड्याचा आकार परफेक्ट येईल आणि ब्लाऊज चुकणार नाही त्यासाठी. तर बघा इथं दोघं मुंड्याचे आकार मी देऊन दिले. आता इथं बघा तुम्हाला जर इथं काखेमध्ये चुन्या येत असतील, मोठी जर साईज येत असेल ब्लाऊजची, तर तुम्हाला तिथं काखेमध्ये चुन्या येत असतील तर तुम्ही हा पाठीमागचा जो मुंडा आहे तर त्याला खालच्या साईडला बघा इथं पाव इंच तुम्ही फिटिंगच्या साईडला खाली असं कट करून घ्यायचं आहे. तर तसं केल्याने काय होईल, चुन्या वगैरे ब्लाऊजला येणार नाही आणि ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल. तर इथं बघा या ब्लाऊजला बरोबर म्हणजे कटिंग केल्यावरती मी ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो कस्टमरला. तर त्यासाठी मी जसा आहे तसं इथं मी कट करून घेते. तर इथं बघू शकता मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि सर्वात पहिले पाठीमागचा मुंड्याचा आकार कटिंग केला आहे. आता बघा आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे. तर त्यासाठी 2.5 इंच गडारुंदी घेतली. पुढचा गडा 6.5 इंच घेतला. 6 इंच होता, अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे. खालीसुद्धा आपण 2.5 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. या पद्धतीने बघा. तर 6.5 इंच पुढचा इथं गडा घेतलेला आहे. आता खालून 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि सिंपल आपल्याला इथं गोल गड्याचा शेप द्यायचा आहे. बघू शकता इथं. तर इथं बघा जी मापं घेतली ती आपल्याला लक्षात राहावी यासाठी इथं लिहून घेऊया आपण. 2.5 इंच गळा रुंदी, शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 आणि छातीचा चौथा भाग 10 इंच, 1.5 इंच मार्जिन, पुढचा गडा 6.5 इंच. आता गड्याच्या साईडहून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि मुंढ्याकडून 2 इंच. तर हे बघा या पद्धतीने 2.5 इंच गड्याकडून घेतलेला आहे क्रॉसपट्टीसाठी आणि मुंढ्याकडून 2 इंच घ्यायचे आहे. तर पेपर पॅटर्न तयार करताना आपल्याला बघा 2.5 इंच गळ्याकडून घ्यायचं आणि 2 इंच मुंड्याकडून घ्यायचं आहे. कोणतीही साईजचं तुम्ही पेपर पॅटर्न तयार करत असाल तर. आता इथं बघा मुंड्याकडून आपल्याला बघा 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. साईज जर लहान असेल तर 4.5 इंच घ्यायचं, म्हणजे 36 पासून पुढे 5 इंच घ्यायचं आहे. आता जिथं 5 इंच घेतलं तिथं सरळ लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या तिथं बघा 1 इंचावरती आपण मार्किंग केलेली होती. तर तिथून अशी तिरकस लाईन आखून घेतलेली आहे. आता तिरकस लाईन आखली तिथून बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं कटोरीचा जो शेप होता तर तो इथे देऊन दिलेला आहे. हवं तर तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न तयार करायला सोपं जाईल. तर इथे बघा जी मापं टाकून आपण हे 40 साईजचा जो ब्लाऊज आहे तो कटिंग केलेला आहे. तर तुम्ही हीच मापं टाकून इथं बघू शकता 38 साईजसाठी सुद्धा पेपर पॅटर्न तयार करू शकता. आता इथं बघा दोघं पार्ट सेपरेट करून घेतलेले आहे आणि पुढचा जो पॅटर्न आहे तर तो या पद्धतीने घेतलेला आहे आणि सर्वात पहिले मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं मी क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेते.
म्हणजे आपण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट सोबत कटिंग केलेला आहे, तर सेपरेट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेपसुद्धा व्यवस्थित कटिंग करायचा आहे. तर पहा या पद्धतीने कट करून घेतलं. त्याच्यानंतर आता बघा बाही कटिंग करणार आहोत आपण, तर दुसरा पेपर घेतलेला आहे आणि बघा बाहीची कटिंग करताना नेहमी बघा आपल्याला बंद बाजूकडून ब्लाऊजची जी बाहीची उंची असते, जेवढी लांबी पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही बंद बाजूकडून टाकायचं आहे. तर 6 इंच तयार बाही पाहिजे. मी 7 इंच इथे मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे वाढवलेलं आहे. तर 7 इंच इथे बघा बाहीची उंची घेतलेली आहे आणि छातीची घडी आपण बघा मार्जिनसहित 11.5 इंच घेतली होती. तर बाहीची घडी मी इथं 1 इंच मायनस करून घेतलेला आहे, 10.5 इंच. तर हे लक्षात ठेवायचं बाहीची कटिंग करताना. आता बॉक्स तयार करून घेतला आहे बघा. तर इथं बघा आपण या बाजूला बंद बाजूकडून आपण बाहीची लांबी घेतलेली आहे. तर मी इथं 6 इंच बाही लांबी होती, तर 1 इंच मार्जिन घेऊन आपण इथं 7 इंचची इथं बाही लांबी घेतलेली आहे. आता या ठिकाणी बघा बाहीची आपण घडी घेतलेली आहे 10.5 इंच. आता बघा बाहीचा शेप देण्यासाठी आपल्याला म्हणजे मुंड्याचा, तर वरून खाली आपण 3 इंच घ्यायचं आहे. आता आतल्या साईडला बघा 2 इंच घ्यायचं आणि तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आहे त्या कोपऱ्यापर्यंत, म्हणजे जिथं बंद बाजू आहे तिथपर्यंत या पद्धतीने. आता 3 मार्किंग करायची आहे बघा 2 इंचाचे, म्हणजे 2-2 इंचाचे 3 पॉईंट घ्यायचे आहे. हा पहिला पॉईंट झाला, त्याच्यानंतर दुसरा आणि हा तिसरा. आता पहिल्या पॉईंटला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आकार देत असताना बघा, तर सर्वात पहिले बघा, पहिले जो खाली आपण आकार दिलेला तिथं आणायचं, दुसऱ्या पॉईंटच्या खाली घ्यायचं आणि तिसऱ्या पॉईंटच्या तिथं वरती काढायचं आहे. जसं मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम त्याच पद्धतीने. आता बाहीचं बघा तुम्हाला चुन्या वगैरे येत असतील किंवा जोडताना कमी पडत असेल, तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथं खालच्या साईडला आपल्याला इथं दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर मी इथं 6 इंच घेतलेलं आहे आणि 2 इंच मार्जिन घेते. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल. तर दंडघेर बघा 6 इंच घेतला आणि 2 इंच मार्जिन घेतलेला आहे. आता बाहीची कटिंग करताना बघा, सर्वात पहिले जो वरचा मुंड्याचा आकार आहे, तर तो सर्वात पहिले आपल्याला कटिंग करायचा आहे. तर जसं मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा बाहीचा जो आकार आहे, तर तो इथं कटिंग करायचा आहे. तर या पद्धतीने पुढचा जो मुंड्याचा आकार आहे पाठीमागचा, तर तो कट केला. त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि पुढचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला, कटिंग करायचा आहे या पद्धतीने. तर बघा किती सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग करायची. आता क्रॉसपट्टी इथं कशी वाढवायची बघा. तर 3.5 इंच एका साईडला घ्यायचं. आता इथं बघा आपण छातीची घडी 11.5 इंच घेतली होती. तर तुम्ही बघा क्रॉसपट्टी इथं अर्धा इंच किंवा 1 इंच वाढीव घ्यायची आहे. तर मी इथं 1 इंच घेतलेली आहे. एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. कोणत्याही साईजची तुम्ही क्रॉसपट्टी वाढवत असाल तर हीच मापं टाकायची आहे. तर हे झालं आपली 40 साईजची क्रॉसपट्टी. आता आपण कटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने बघा, जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटिंग करतानाच आपण बघा इथं एक्स्ट्रा मार्जिन एड करून कटिंग केलेलं आहे, म्हणजे जोडताना कमी पडणार नाही त्यासाठी. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर सर्वात पहिले बघा इथं मी एक पेपर घेतलेला आहे. त्याच्यानंतर गडारुंदी आपण बघा 2.5 इंच घेतलेली होती. तर 2.5 इंच मी गडारुंदी इथं टाकून घेतलेली बघा. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा उभी मार्किंग 1.5 इंच घ्यायची आहे. तर 1.5 इंच सर्व साईजसाठी सेमच आहे आणि या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे 1.5 इंच घेतलं. तर आता बघा 1.5 इंचचा पॉईंट आहे, तिथून खाली 5 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा 5 इंच लिहून घेतलं. आता आडवी मार्किंग आपल्याला 8.5 इंच करायची आहे. तर पहा इथं मी मोजून घेतलेलं आहे. या पद्धतीने 8.5 इंच जिथं येत असेल तिथं मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक लाईन आखून घ्यायची आहे बघा सर्वात पहिले. तर सरळ अशी लाईन आखून घ्यायची. तर पहा या पद्धतीने मी आखून घेतलं. तर 8.5 इंच आपण आडवी मार्किंग केली. आता 8.5 इंचच्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सेंटर पॉईंट काढायचा आहे इथे लाईनचा. तर इथं बघा सेंटर पॉईंट मिळाला आपल्याला. आता वरून आपल्याला जिथं 9.5 इंच येत असेल तिथपर्यंत जो सेंटर पॉईंट काढला आहे तिथून खाली लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा आडवी मार्किंग 8.5 इंच आणि उभी मार्किंग आपण 9.5 इंच केलेली आहे. आता बघा हे तिघं पॉईंट जोडायचे आहे आपल्याला. या पद्धतीने जसं मी दाखवते आहे तुम्हाला त्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही. या पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता बघा शेप द्यायचा आपल्याला कटोरीचा. जिथं आपण बघा वरती 2.5 इंच मार्किंग तिथं केलेलं आहे तिथपर्यंत हा आकार जसं मी दाखवते आहे तसा हा जोडून घ्यायचा आहे. आता आपलं साईड पार्ट जे कटिंग केलेलं होतं तर ते घ्यायचं आहे
आणि परफेक्ट असं आपल्याला बघा इथं मोजून पाहायचं आहे. कटोरी आपल्याला बघा नेहमी साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची असते. तर पहिलेच आपली वाढवलेली आहे कटोरी, तर त्यासाठी मी इथं जशी आहे तशी राहू देते आणि कमी जर पडली असती तर खाली आपल्याला वाढवावं लागलं असतं. तर ही बघा ही 8.5 आणि 9.5 इंचची ही कटोरी आहे. तर ही तुम्ही 38, 40 आणि 42 या तिघं साईजसाठी ही कटोरी तुम्ही वापरू शकता. तर या पद्धतीने आता आपण कटिंग पाहून घेऊया. तर बघा जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं कटिंगसुद्धा करायचं आहे. तर या मापाचं तुम्हाला बघा ब्लाऊज पीस कटिंग आणि त्याचबरोबर बघा ब्लाऊज शिलाईंचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील, तुम्हाला काय समजलं नसेल तरीसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर बघा इथं कटोरीसुद्धा या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर व्यवस्थित असं बघा मधलं जे सेंटर आहे तर ते चेक करून घ्यायचं आहे जिथं आपण टक्स घेतो. तर ते सुद्धा इथं मी चेक करून घेतलेलं आहे. कटोरी परफेक्ट आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.